या सेशनमध्ये आपण डिफरन्शियल ॲम्प्लिफायर स्टेजबद्दल बोलणार आहोत. नॉर्मली जे कन्व्हेन्शनल ॲम्प्लिफायर्स असतात, म्हणजे जे ॲम्प्लिफायर्स वापरलेले आहेत त्याच्यामध्ये जो सिंगल इनपुट असतो आणि आपल्याला तो सिंगल इनपुटचं ॲम्प्लिफिकेशन जे केलं जाणार आहे आणि आउटपुटला आपल्याला तो मिळतो. पण ह्या डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये हे सिंगल इनपुट नसतं, तर याच्यामध्ये 2 इनपुट्स असतात. म्हणजे 2 इनपुट सिग्नल्स आपल्याला द्यावे लागणार आहेत आणि त्यांचे जे आहे तर त्यांचा डिफरन्सचा ॲम्प्लिफिकेशन जो आहे तो केला जाणार आहे. आणि म्हणजे इथे 2 इनपुट्स आहेत आणि आपल्या ज्या नॉर्मल ॲम्प्लिफायर्सला एकच इनपुट असतो. आता इथे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर जे आहेत ते 2 इनपुट एक्सेप्ट करत आहेत आणि त्याचं ॲम्प्लिफिकेशन जे आहे त्यांचं डिफरन्सचं ॲम्प्लिफिकेशन केलं जाणार आहे. आता आपण बघूया, हा नॉर्मल आपला जो कन्व्हेन्शनल ॲम्प्लिफायर आहे ज्याच्यामध्ये आपण जो आहे सिंगल इनपुट सिग्नल दिलेला आहे. हा इनपुट सिग्नल जो आहे तो व्ही आहे. आपल्याला आउटपुट जो मिळणार आहे तो इनपुट सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन करून मिळणार आहे. म्हणजे ए जो आहे या ॲम्प्लिफायरचा व्होल्टेज गेन आहे आणि हा जो आहे हा इनपुट व्होल्टेज आहे व्ही. म्हणजे गेन टाईम्स ए टाईम्स हा व्ही जेवढं ॲम्प्लिफिकेशन करून, जर सपोज या ॲम्प्लिफायरचा गेन 100 असेल आणि इनपुट सिग्नल जर 1 मिली वोल्ट असेल तर आपल्याला इथे 100 मिली वोल्ट मिळणार आहे. म्हणजे 100 गुणिले 1 मिली वोल्ट. तसंच इथे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर जे आहे तिथे 2 इनपुट सिग्नल दिलेले आहेत आणि या 2 इनपुट सिग्नलचं जो आहे ह्याचा इथे वजाबाकी म्हणजे डिफरन्स केलं जाणार आहे आणि मग त्याचं ॲम्प्लिफिकेशन जे आहे ते केलं जाणार आहे आणि तो आपल्याला इथे आउटपुटला मिळणार आहे. आता इथे जो आहे आपण एक्झाम्पल घेऊ की इथे त्या एक्झाम्पलमध्ये त्याने सांगितलं आहे की ओपन सर्किट व्होल्टेज गेन जो आहे या ॲम्प्लिफायरचा गेन जो 100 आहे आणि इनपुट जे दिलेले आहेत जे सिग्नल जे आहे ते एक आहे 3.25 आणि दुसरा आहे 3.15 जो आहे. तर व्होल्टेज गेन आउटपुट व्होल्टेज किती असणार आहे तर आपल्याला गेन 100 आहे आणि जो या 2 सिग्नलचा जो डिफरन्स असणार आहे तो 3.25 वजा 3.15 म्हणजे टोटल व्होल्टेज जो आउटपुट व्होल्टेज जो मिळणार आहे तो 10 वोल्ट्स मिळणार आहे. आता हे जे डिफरन्शियल ॲम्प्लिफायर आहे ते आपण बघूया त्याचे बेसिक्स काय काय आहेत. जसं की हा डिफरन्शियल ॲम्प्लिफायरमध्ये एक तर आपण जो सप्लाय वापरलेला आहे तो ड्युअल पॉवर सप्लाय यूज केलेला आहे. म्हणजे एका पॉवर सप्लायचा हा पॉवर सप्लाय आहे तर दुसरा पॉवर सप्लाय हा निगेटिव्ह पॉवर सप्लाय आहे. आता हा पॉझिटिव्ह पॉवर सप्लायचा पॉझिटिव्ह इथे लावलेला आहे. निगेटिव्ह जो आहे पॉझिटिव्ह पॉवर सप्लायचा आणि निगेटिव्ह पॉवर सप्लायचा जो पॉझिटिव्ह आहे ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि ते जे आहे त्याला आपण ग्राउंड म्हणतो किंवा 0 व्होल्टेज म्हणतो. असा हा ड्युअल पॉवर सप्लाय जो आहे म्हणजे ह्याचा जो आहे पॉझिटिव्ह पॉवर सप्लायचा नेगेटिव्ह जो आहे तो ग्राउंड असतो आणि निगेटिव्ह पॉवर सप्लायचा जो आहे निगेटिव्ह इथे जोडलेला आहे पण पॉझिटिव्ह जो आहे तो ग्राउंड असतो आणि ते जे आहे ते एकमेकांना जोडून एक टर्मिनल काढला जातो, त्याला आपण ग्राउंड म्हणतो किंवा 0 व्होल्टेज म्हणतो. हे जो 2 ट्रान्झिस्टर्स इथे यूज केलेले आहेत ह्यांचे जे पॅरामीटर्स जे आहेत ते सेम आहेत. म्हणजे काही बीटा जो आहे ह्या दोघांचे सेम आहेत. व्ही बी जे आहे बेस एमिटर व्होल्टेज जो आहे, फॉरवर्ड व्होल्टेज जो आहे ज्याला हे ट्रान्झिस्टर ऑन होणार आहेत किंवा ते सुद्धा सेम ठेवलेले आहेत. म्हणजे सेम आहेत. म्हणजे एकाच बॅचचे हे ट्रान्झिस्टर्स आहेत. त्यांचे कलेक्टर जो रेझिस्टन्स आहे ते सुद्धा सेम व्हॅल्यूचे. एमिटर रेझिस्टर तो कॉमन आहे आणि ह्या ट्रान्झिस्टरला जो इनपुट दिलेला आहे तो याला इनपुट 1 म्हटलं आहे आणि याला इनपुट 2 म्हटलं आहे. त्याचा जो डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचा इथे सिम्बॉल इथे दाखवलेला आहे त्याला 2 इनपुट्स आहेत आणि इथे 2 आउटपुट्स आहेत. आता आउटपुट जो आहे या ट्रान्झिस्टरचा आउटपुट हा आउटपुट 1 आहे, याचा आउटपुट जो आहे तो आउटपुट 2 आहे. आपण जे आहे इथे एक तर याला आपण सिंगल एंडेड इनपुट आपण म्हणतो की सिंगल एंडेड इनपुट म्हणजे काय. आता इथे बघूया आपण की सिंगल एंडेड इनपुट आहे, डबल एंडेड इनपुट आहे, त्याच्यात सिंगल एंडेड आउटपुट आहे आणि डबल एंडेड आउटपुट आहे. आता सिंगल एंडेड इनपुट म्हणजे आपण फक्त एकाच ट्रान्झिस्टरला इनपुट देणार आहे आणि दुसरा ट्रान्झिस्टरचा बेस जो आहे तो ग्राउंड करणार आहे, त्याला आपण सिंगल एंडेड इनपुट म्हणतो. डबल एंडेड इनपुट म्हणजे आपण दोन्हीही ट्रान्झिस्टर्सला म्हणजे बेसला त्यांच्या इनपुट सिग्नल देणार आहे, त्याला डबल एंडेड इनपुट म्हणतो. सिंगल एंडेड आउटपुट म्हणजे काय, आपण आउटपुट एकाच आउटपुट टर्मिनलकडून घेणार आहोत विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड.
घेणार आहोत आणि दुसऱ्याकडून आपण घेणार नाही आहे. म्हणजे तुम्ही एकतर ह्याच्या कलेक्टरकडून या Q1 ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरकडून आउटपुट घ्या विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड, किंवा Q2 ट्रान्झिस्टरच्या कलेक्टरकडून आउटपुट घ्या विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड जो आहे त्याला सिंगल एंडेड आउटपुट म्हणतो आपण. आता डुअल एंडेड म्हणजे डबल एंडेड आउटपुट म्हणजे काय, तर त्याला आपण ह्या दोन्ही कलेक्टर्सच्या मध्ये आपण आउटपुट घेणार आहे. म्हणजे ह्या कलेक्टर म्हणजे Q1चा कलेक्टर आणि Q2च्या कलेक्टरच्या ॲक्रॉस आपण आउटपुट घेणार आहे, किंवा ह्या दोघांच्यामध्ये आपण आउटपुट घेणार आहे. त्याला आपण डबल एंडेड किंवा डुअल एंडेड आउटपुट असं म्हणतो. आता आपण बघूया इथे ऑपरेशन तो कसा कार्य करतो. आता इथे जे आहे त्याचं सर्किट डायग्रॅम दाखवलेलं आहे. आता या सर्किटमध्ये आपल्याला बघायला मिळेल की हा सिंगल एंडेड जो आहे, कारण नॉर्मली डिफरन्शियल ॲम्प्लिफायर जो आहे तो आपण जे काय आउटपुट हा सिंगल एंडेड असतो. आता इथे जो आहे आपण सिंगल एंडेड इनपुटचं कार्य आपण बघणार आहोत. आता इथे एका ट्रान्झिस्टरला, आता इथे Q1 हा ट्रान्झिस्टर आहे त्याला इनपुट सिग्नल दिलेलं आहे. Q2चा जो इनपुट सिग्नल आहे म्हणजे इथे ग्राउंड केलेला आहे, म्हणजे बेस हा जो आहे ग्राउंड आहे, म्हणजे याला सिग्नल दिलेलं नाही इनपुट, आणि ह्या Q1ला इनपुट सिग्नल दिलेला आहे, म्हणजे हा सिंगल एंडेड इनपुट आहे. आता आउटपुट जो आहे बघा, एक तर आउटपुट तुम्ही इथून काढू शकताय किंवा इथून काढू शकताय. आता हा जो आउटपुट मिळालेला आहे हा आउटपुट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे, लक्षात घ्या. म्हणजे ग्राउंड जो आहे आपण म्हणतो की हा पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे, हा नेगेटिव्ह व्होल्टेज आहे, आणि ह्याचा या पॉझिटिव्ह व्होल्टेजचा नेगेटिव्ह आणि नेगेटिव्ह जो सप्लाय आहे त्याचा पॉझिटिव्ह हा एकमेकांना जोडलेला आहे आपण. म्हणजे हा पॉवर सप्लाय वेगळा आहे, हा पॉवर सप्लाय वेगळा आहे, हा डुअल पॉवर सप्लाय. ह्या पॉवर सप्लायचा निगेटिव्ह टर्मिनल आणि ह्या पॉवर सप्लायचा पॉझिटिव्ह टर्मिनल एकमेकांना जोडले आहे आणि आपल्याला ते 0 मिळालेलं आहे. तोच 0 आपण इथे ग्राउंड जो आहे तो आपण या बेसला जोडलेला आहे. आता इथे जो आउटपुट आहे तो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे, तसंच इथला आउटपुटसुद्धा आहे तो विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड आहे. आता हा जो ट्रान्झिस्टर ज्याला आपण इनपुट दिलं आहे तो जो ट्रान्झिस्टर आहे कॉमन एमिटर ॲम्प्लिफायरसारखा कार्य करणार आहे, आणि एमिटर फॉलोवर म्हणजे कॉमन कलेक्टरसारखा सुद्धा तो कार्य करतो. आता ज्या वेळेला कॉमन एमिटर जो आहे त्याचं कार्य जे आहे त्यावेळेला जो इनपुट जो दिला आहे त्याचा आपल्याला ॲम्प्लिफिकेशन या कलेक्टरला मिळणार आहे, पण 180 डिग्रीज फेज शिफ्ट मिळणार आहे. आता बघा हा इनपुट सिग्नल आपण व्होल्टेज दिलेला आहे, आउटपुट व्होल्टेज जो आहे 180 डिग्रीज फेज शिफ्ट आहे, पण ॲम्प्लिफाईड फॉर्ममध्ये मिळालेला आहे. आता हा जो आहे कॉमन एमिटर फॉलोवर म्हणजे कॉमन कलेक्टरसारखा जेव्हा कार्य करणार आहे त्यावेळेला हा इनपुट सिग्नल आहे त्याचा जो आहे सिग्नल जो आहे तो ड्रॉप होऊन, म्हणजे पॉईंट इथे बेस आणि एमिटरमध्ये एक डायोड आहे आणि बेस एमिटर जो डायोड आहे तो 0.7चा ड्रॉप करणार आहे आणि हा सिग्नलचा 0.7चा ड्रॉप होऊन आपल्याला इथे मिळणार आहे. म्हणजे हा सिग्नल जो आहे हा इन फेज आहे पण तो कमी झालेला सिग्नल आहे. आता हा जो आहे इथे एमिटरला दिलेला आहे. आता हा जो कॉमन बेस जो ॲम्प्लिफायरसारखा कार्य करणार आहे त्याचा इनपुट हा एमिटर आहे, आउटपुट हा कलेक्टर आहे. आता हा जो इनपुट दिलेला आहे व्होल्टेज त्याचा ॲम्प्लिफिकेशन करून आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. पण इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज हा कॉमन बेस ॲम्प्लिफायरमध्ये इन फेज असतो. इथे ॲम्प्लिफिकेशन केलं आहे बघा, पण हा इन फेज आहे, म्हणजे आहे तसा आहे. पॉझिटिव्ह जो आहे त्याचा ॲम्प्लिफिकेशन इथे मिळालेलं आहे, नेगेटिव्हचा ॲम्प्लिफिकेशन इथे मिळालेलं आहे. ह्यांच्यातला फेज शिफ्ट नाही आहे, 0 डिग्रीज फेज शिफ्ट आहे. तर इथे जो आहे आपल्याला करंटचं ॲम्प्लिफिकेशन कॉमन बेसला मिळत नाही आहे, पण व्होल्टेजचं ॲम्प्लिफिकेशन मिळणार आहे, पण इन फेज असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला मी इथे सिग्नल दिला त्यावेळेला त्याच्या आउटपुटला मला आउट ऑफ फेज सिग्नल मिळालेलं आहे, पण दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या आउटपुटला मला इन फेज मिळालेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा जो आहे, जर आपण ह्या ट्रान्झिस्टरला इनपुट सिग्नल दिला आणि हा ट्रान्झिस्टर ग्राउंड केला तर काय होणार आहे, सेम तसंच कार्य घडणार आहे. हा कॉमन एमिटर ॲम्प्लिफायरसारखा कार्य करणार आणि आपल्याला इथे आउटपुट जो मिळणार आहे तो 180 डिग्रीज फेज शिफ्ट मिळणार आहे इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजमध्ये. हा जर कॉमन कलेक्टरसारखा पण कार्य करणार आहे आणि हा जो इनपुट आहे त्याचा 0.7चा ड्रॉप होऊन मला इथे व्होल्टेज मिळणार आहे. व्होल्टेज जो ॲम्प्लिफिकेशन करत नाही कॉमन कलेक्टर, इथे जो आपल्याला आउटपुट, आणि हा जो आहे जो इथे कॉमन बेस असल्याकारणाने आपल्याला हा कॉमन बेस जो आहे हा व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन देतो आहे, आणि हा जो इनपुट जो आहे ह्याचा एमिटर आणि आउटपुट कलेक्टर जो आहे ह्याचा ॲम्प्लिफिकेशन केलं जाणार आहे, पण इन फेज हा सिग्नल असणार आहे.
आणि इथे करंट हा कॉमन बेस जो आहे जरी हा करंट ॲम्प्लिफिकेशन करत नाही आहे, म्हणजे एमिटर करंट जो आहे म्हणजे इनपुट करंट हा आउटपुट करंटपेक्षा जास्त असतो, म्हणजे इथे अल्फा जो आहे इज लेस दॅन 1 आहे, म्हणजे करंट ॲम्प्लिफिकेशन करणार नाही पण तो व्होल्टेज ॲम्प्लिफिकेशन करणार आहे आणि इन फेज असणार आहे. म्हणजे इथे आपण ज्यावेळेला सिग्नल देतो हा जो आहे ग्राउंड आहे, त्यावेळेला त्याच्याच ॲक्रॉस आउटपुट जो आहे त्याच ट्रान्झिस्टरचा आउट ऑफ फेज मिळणार आहे आणि दुसऱ्या ट्रान्झिस्टरच्या जो आउटपुट आहे त्याला इन फेज मिळणार आहे आपल्याला. हा आपण सिंगल एंडेडच आपण हे केलेलं आहे, म्हणजे हा आउटपुट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेतलेला आहे, हा आउटपुट विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेतला आहे, तसंच हा आउटपुटसुद्धा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेतलेला आहे. त्यानंतर आपण जे बघूया की इथे जो आहे इन्व्हर्टिंग आणि नॉन इन्व्हर्टिंग इनपुट कोणाला म्हणतात, की आता इथे बघा ते सेम सर्किट आहे की इनपुट आपण इथे दिलेलं आहे पण आउटपुट जो आहे तो सिंगल एंडेड आउटपुट आहे. म्हणजे नॉर्मली आपण म्हटलं डिफरन्शियल ॲम्प्लिफायरचा जो आउटपुट असतो तो सिंगल एंडेड नॉर्मली यूज केला जातो, तर इथे दाखवलं या सर्किटमध्ये सिंगल एंडेड म्हणजे एकच आउटपुट घेतलेलं आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आपण मगाचं जे सर्किट बघितलं ते सुद्धा सिंगल एंडेड होतं पण प्रत्येक आउटपुटला काय मिळणार आहे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड हे आपण बघितलेलं होतं. हे ॲक्च्युली इथे जे आहे आपण बघतो हे सिंगल एंडेडचंच, म्हणजे एकाच आउटपुटकडून आपण म्हणजे एकाच कलेक्टरकडून आपण आउटपुट घेणार आहोत आणि ते सुद्धा विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड घेणार आहोत. त्याच्याबद्दल आपण बघूया. आता इथे जो आपण इनपुट दिलेला आहे ह्या ट्रान्झिस्टरचा इनपुट आपण ग्राउंड केलेला आहे, आपल्याला माहीत आहे की आउटपुट आता इथे मिळणार आहे. आता ह्या ट्रान्झिस्टरच्याच आउटपुटला आपल्याला जो आउट ऑफ फेज मिळणार होता पण इथे जो आहे तो इन फेज मिळणार आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या इनपुटला ज्यावेळेला सिग्नल देणार आहे त्यावेळेला मला आउटपुट हा इन फेज असणार आहे, म्हणून या टर्मिनलला नॉन इन्व्हर्टिंग इनपुट असं म्हणतात. म्हणजे मला जो आउटपुट मिळालेला आहे तो इनपुटच्या इन फेज आहे. कधी मिळाला, ज्यावेळेला ह्या इनपुटला मी जो इनपुट सिग्नल जो दिला त्यामुळेच मला आउटपुट हा इन फेज मिळालेला आहे, म्हणून ह्या इनपुटला आपण नॉन इन्व्हर्टिंग इनपुट म्हणतो. आता इथे जो आहे बघा हा जो ग्राउंड केलेला आहे आणि ह्या इनपुटला जो आहे म्हणजे हा जो इनपुट आहे त्याला आपण सिग्नल दिल्यानंतर आपल्याला इथे जो आउटपुट मिळणार आहे तो काय मिळणार आहे, आउट ऑफ फेज मिळणार आहे, कारण हा कॉमन एमिटर ॲम्प्लिफायरसारखा वर्क करणार आहे आणि आम्हाला आउट ऑफ फेज सिग्नल देणार आहे. म्हणजे ह्या इनपुटला जेव्हा मी सिग्नल देणार आहे तेव्हा इथे आउटपुटला मिळणारा मला सिग्नल हा 180 डिग्रीज आउट ऑफ फेज असणार आहे. त्यामुळेच आपण ह्याला इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल असं म्हणतो. थँक्यू.